छत्रपती संभाजीनगरमधील महिला कार्यकर्त्यांनी उपोषण मागे घेतलं। महिलांची नाराजी दूर करण्यात संजय केनेकरांना यश आलं। उमेदवारी न मिळाल्यानं महिलांचं उपोषण सुरू होतं। ते असे काही हे नाही, ते हार्डकोर कार्यकर्ता आहे। तुम्हाला वाटेल ते मीडियाशी बोलतील काय बोलतील, ते कामाला लागणारे कार्यकर्ता आहे। जसं 2014ला माझ्यावर उघडलं, मी कामाला लागलो तेवढ्याच 100 पट गतीने, आणि कार्यकर्ते कमळ परत निवडून आणणार। ही जर कार्यकर्ते जर चुकीचे असते तर इतर पक्षाकडे दिसले असते इलेक्शनच्याच पहिले तिकीट घ्यायला, पण ही कार्यकर्ते कर्मठ आहे, समर्पित आहे, आणि त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा घरातील नाराजीचा संबंध आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंविरुद्ध खैरे संघर्षाची शक्यता आहे। उमेदवार निवडताना दानवेंनी मला डावललं, अंबादास दानवे हे सगळं ठरवून करतायत, चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवर आरोप केला। हे ठरवून केलं, अंबादासच करतो, बाकी कोणाचा संबंध नाही याच्यामध्ये। साहेबांना काही माहीत पण नाही, साहेब आपण मुंबई महापालिका इतके बिझी आहे आणि आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही। आता तुमची भूमिका काय? तुमची माझी भूमिका काय, मी त्या प्रभागात जाणारच नाही, मी जाणारच नाही। कशाला जाणार? मी जाणार नाही। कोणताच वाद नाही, नाराजी त्यांनी कोणती व्यक्त केली? त्यांनी नाराजी अशी मला नाही वाटत असं काही बोलले, ते काही गोष्टी बोलले असतील, परंतु पक्षाच्या प्रोसेसनुसार प्रक्रियेनुसार सगळ्या गोष्टी होत असतात। एखाद्याला तिकीट मिळतं, एखाद्याला नाही मिळत, अशा गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे त्याच्याशिवाय हे तर सगळ्याच पक्षात घडतं, सगळ्या ठिकाणी घडत असतं। त्याच्याशिवाय फार मोठ्या काही गोष्टी घडल्या असं मला तरी नाही वाटत। ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी। अमरावतीमधील राड्यासंदर्भात सुनील देशमुखांनी प्रतिक्रिया दिली। तिकीट नाकारल्यानं अमरावतीमध्ये राडा झाला होता। ज्या गोष्टीची आग भाजपनं लावली त्यात त्यांचेच हात जळतायत। सुनील देशमुखांनी भाजपवर आता सडकून टीका केली। तर मग ज्या लोकांना तुम्ही धर्माच्या नावावर पेटवलं आहे ते शांत कसे बसतील? मग ते ह्या ज्या नेत्यांनी यांना तिकीट दिला त्यांची आज गळा पकडत आहे, त्यांचा रस्त्यावरून धिंड काढत आहे, त्यांच्या मागे चपले निघून त्यांना ठोकायच्या मागे लागलेले आहेत। आता ज्या गोष्टीची आग त्यांनी लावली त्या आगीत त्यांचे आता हात पोळत आहे। आज जे तमाशे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो आहे की सगळ्यात जास्त झळ या धर्मांध शक्तींना किंवा धर्मांध लोकांना त्यांनी ते जे पेटवून टाकलेलं आहे त्यांची झळ त्यांना आज पोहोचत आहे। तर ताली राजा को तो गाली भी राजा को मिलेगी। उद्धव ठाकरे लवकरच काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष होतील, लवकरच त्यांच्यावर ही वेळ येईल अशी बोचरी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससोबत असलेल्या जवळीकीवर आणि भविष्यातील राजकीय वाटचालीवर त्यांनी हे खोचक विधान केलं। बावनकुळे यांच्या या वक्तव्याने आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्क वितर्क लढवले जात असून ठाकरेंच्या शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। एखाद वेळ असा येईल पुढच्या काळात की अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे दिसतील। असाही काळ उद्धव ठाकरे येऊ शकतो, कारण शिवसेनेचं धनुष्यबाण तर एकनाथजीकडे गेला आहे, आणि त्यामुळे काँग्रेसचे उद्या अध्यक्ष झाले तरी मला असं वाटतं काय आपण त्याचं नवल वाटून घेऊ नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।